मित्रांनो बघा आज बघू शकता आपल्याला भेटल्यात कार्तिक आहे समोर आणि जाणून घेऊया कार्तिक कोणाच्या नावाने पळत आहे आणि कसं काय प्रवास आहे आजच्या शर्तीचा। तर दादा नमस्कार। तर दादा आज बघतोय कार्तिकने आहे ना अंगावरती गुलाल घेतलेला आहे। तर आजचा म्हणजे पहिरा तुमचा जो तुम्ही त्या नंदीला दिला आणि त्यांनी पण चांगल्या प्रकारे साथ दिली आणि एक चांगल्या मैदानावरती चांगला एक गुलाल प्राप्त केला। माहिती पूर्ण झाली। तो पण बैल आमच्याच मित्राचा होता आणि एक एक बैल लागून बॅनरवर गाडी जमलेली आणि शरद माहिती पूर्ण झाली। तर हमेशा बघतो आता की कार्तिक एक चांगल्या म्हणजे रुटीन मध्ये लागलेला आहे आणि आता म्हणतो वाटते त्याचा दोन तीन गुलाल झाले ना। तर काय सांगाल याच्याकडून? गुलाल म्हणजे त्याचे काय तो पहिल्यापासून तसं तेवढाच स्पीड लावतोय ना, आता तर अजून वाढलाय त्याचा स्पीड। तर आता म्हणजे तुमचा पक्षा पण नाव करतोय आणि त्याच्या खालोखाली आता तुमचा कार्तिक पण त्याची जागा म्हणजे कुठे ना कुठे चालत। पक्ष पण आमचा बोलतो तसा आमचा कार्तिक पण बोलतो, दोघं पण सेम पळतात। आमची गाडी पळाली पण एक आठवो पक्षानं कार्तिकची आणि एकदा बावल्याच्या मैदानात आम्ही फेरा पण काढलेला घरच्या गाडीचा। बिंदूड गेलते एक पक्ष आणि कार्तिक सांगितले। तर दादा दोघं भाऊ जेव्हा पळतात तेव्हा म्हणजे कशा प्रकारे स्पीड लावतात आणि काय काय असतो म्हणजे गाडीची स्पीड म्हणजे सांगावं झालं तर खूप घरची गाडी आमची, दोन्ही पण बैल सेम पळणार, जोरीला तोडच नाही असं पळतात। तर बघा ना दादा तुमचे घरचं साथ पळतं तेव्हा म्हणजे चांगली गती लागते आणि अशाने या नंदीची जेव्हा सुरुवात झाली ती म्हणजे कोणापासून सुरुवात झाली नक्की? ती आमची झाली पहिला बैल तर आम्ही डुंगराचा मंजूर म्हणून आहे त्याच्या बैल पळवला आम्ही। बरेच बैल नंदी पळाले आमच्या बरोबर, सगळ्यांच्या गोलाला राहिला आमचा बैल। म्हणजे दादा बघा ना तुम्ही बोलले सुरुवातीला डुंगराच्या मंजूर सोबत पळाला आणि तिथून खरी आपली सुरुवात झाली आणि त्याच्या म्हणजे शर्यतीनुसार म्हणजे एक एक पैरा घडून आला। म्हणजे त्यानंतर आमचा एक पैरा फिक्स होता, आपला चेतन ड्रायव्हर दापोलचा, आरगाव दापोलचा, त्याचा शिव होता। आमची गाडी तोड नव्हता मागच्या सीझनला, यंदा काय माहिती नाही त्या पैरा होईल का नाही, पण ते आमच्या मागच्या वर्षी तीच गाडी पळवली। तर बघा ना दादा तुम्ही बोलले मागच्या वर्षी म्हणजे तुम्ही बोलले जी वन जोडी पालायची शिव आणि कार्तिक आणि आता यावर्षी पण तुमची इच्छा आहे की त्या नंदी सोबत पळवावा। तर यो पैरा म्हणजे कधी घडेल नक्की? कधी होईल, कधी पण होईल, कधी पण होईल। आज काय सांगाल? आज दादांचा पण एक आयोजनावरती म्हणजे फोटो वगैरे आहे तुमच्या बालूशेठ माऊ पनवेल यांचा, तर काय सांगाल दादा? काय नाही, सगळं चाललं नियमितप्रमाणे, मैदान घडला, सगळा घडला, सुरळीत झाला सगळा। कारण आमचं जुनं नातं आहे, स्वर्गीय पंढरीश आणि आमचे स्वर्गीय बालूशेठ पाटील हे खूप चांगले मित्र होते आणि आमचा चांगला चाललेला असतो, त्यामुळे आमची कमिटी इथं सुद्धा असते। तर दादा काय सांगाल म्हणजे कार्तिक विषयी? कारण की कार्तिक बरेच म्हणजे पैऱ्यामध्ये पळाला, आज या पैऱ्यासोबत पळाला। तर खालून म्हणजे दादा बोलले की त्यांना म्हणजे बैल पुरत नव्हता आणि तुमचा बैलाने म्हणजे चांगली साथ दिली त्याला। हो, कारण आमचा बैल म्हणजे चांगल्या बैलां पळाला, जसाला देवीच्या पाड्याचा बिरजा। आमची गाडी खूप चांगली पळाली, आम्ही आपला पावसाळ्यात रेडकरचा अड्डा चालाचा, आम्ही चांगल्या गाड्या तशी केल्या, म्हणजे आमचा बैल नावात आला। बिरजा कार्तिक मोच्या मैदानात आमच्या बऱ्याच दोन गाडी करायचो आम्ही, त्यामुळे बैल पण चांगला पळाला, त्यांचा पण बैल मस्त पळाला, काय असं नाही। तर दादा बिरजा बैलाने आमचा बैल उजा। तुम्ही बोलले बिरजाच्या म्हणजे मुलं उजेरात आले, तर शर्यत केली होती नक्की तुम्ही? आमची माऊला तर शर्यतच पडली नाही माऊला आणि हरिक्रमला यंदा आम्हाला ती गाडी मोजून आम्ही बऱ्याच गाड्या गेल्या, त्याच्यातून एकच गेली असेल, पण बिरजाना कार्तिक गाडी आमची कधीच म्हणजे तोडच नव्हता, पळणार ती गाडी त्यामुळे। नक्कीच। तर आजच्या म्हणजे दादा गाडीवरती कोण ड्रायव्हर होता आणि सुट्टी मेकर कोण होता? आमचे घरचे ड्रायव्हर होते, घरचे आतरो आपणचे घरचा ड्रायव्हर होता। तर दादा बघा ना घरचा जेव्हा ड्रायव्हर असल्यावर म्हणजे एक म्हणजे घाबरायची गोष्ट नसतं, कारण की
घरचा ड्रायव्हर असल्यावर यश प्राप्त करून देतात. ड्रायव्हर नव्हता, आम्ही ठरवला आमचा आपला घरचा ड्रायव्हर आहे, घरचा ड्रायव्हर बसवा आणि आमची गाडी चांगल्या प्रकारे झाली, मैत्रीपूर्ण आमची गाडी आज झाली. 2 नंबरच्या याच्यामध्ये शर्ती खेळून आणि एक आता गुलाल पण प्राप्त झाला आणि नक्कीच थोडीफार चर्चा पण होईल म्हणजे. हो, नक्कीच होईल, कारण ही पण गाडी चांगली होती, आमची पण गाडी चांगली आहे. काय असं नाही, मैत्रीपूर्ण झाली आमची शर्यत, मैत्रीच्या खातिरी झाली, बाकी काय आमचं काही नाही. तर दादा तुम्हाला अंदाज म्हणजे होता की असा तो नंदी निघेल म्हणून, कारण की कारण आम्ही पण एक बैल सांगून होता, ते पण एक बैल सांगून, त्याही पण लास्ट पर्यंत बैल समजून नाही दिला, आम्ही पण लास्ट पर्यंत बैल समजून. तर दादा कदाचित म्हणजे जर बैल माहीत पडला असता तर तुम्ही म्हणजे गाडी झोपली असती का? तर आमचे मालक आहेत, त्यांना सगळं माहिती असतं, ते नियोजन करतात. आमच्या मुलांचं फक्त आम्ही सपोर्ट, बैलाला घेऊन येणार, सगळं करणार, आमचे मुलं सगळी सपोर्ट करणारे, नियोजन करणारे आमचे मालक आहेत महेश शेत अच्छा. आणि अहमदराव ढवले शिवकर. तर दादा काय सांगाल तुम्ही कार्तिक विषयी, कारण की तेवढंच कमी आहे कारण की एकदम आम्हाला तो गुलाला नसतो आतापर्यंत आम्ही 15-16 शक्ती जिंकले. 15-16. तर दादा बघा तुम्ही बोलले 15-16 शर्ती जिंकणं बोलल्यावर एक मोठी गोष्ट आहे, आकडा मोठा आहे आणि अशा आणि असा आठवणीतला गुलाल जो प्राप्त करून दिला म्हणजे तुम्हाला. ते आमची झाली आपला डस्टर सिद्धिकरवलीचं डस्टर, त्यांची घरची गाडी आणि बिरजा ना कार्तिक आमची घरची गाडी होती. ती आमची आठवणीतली शर्यत होती, टफ, पूर्णपणे टफ जाती, लास्टपर्यंत कोण जिंकेल काय सांगता नव्हता येत. तर दादा येणारे सीझन मध्ये आता कसं काय असेल म्हणजे घरचा मैदान कधी आपला? घरचं मैदान आता कमिटीला माहिती, ते आम्हाला माहिती. 8 तारखेला का? फेब्रुवारी आहे. नक्कीच. मग आता बघा जे विरुद्धमध्ये पळाल्यात ते पायऱ्यामध्ये पण दिसतील का म्हणजे असं? आज काही होती त्यांचा आम्हाला सपोर्ट होता, कारण का आमचा चक्रा पण तुटलेला पाहिजे. बैल आमचा अटकलेला चक्रात, तेही पुरेपूर सपोर्ट केला आमचा. काय नाही, आपलं मैत्री हाती केली आम्ही शर्यतीची. बरं तुम्ही बोलले बघा आज तुमच्या म्हणजे शाकडा सुटला होता आणि याच्यामध्ये बघा बैलगाडी क्षेत्रामध्ये सहजासहजी कोण मदत नाही करत, कारण की आपण जेव्हा कॉम्पिटिशन केला जातो तेव्हा सामनेवाल्याचं आपण प्रतिस्पर्धी म्हणून आपण बघतो समोरच्याला, तर अशाने तुम्हाला मदत पण केली जाईल. त्यांचं पण आम्ही अभिनंदन करतो, तेही आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल त्यांचं पण आम्ही अभिनंदन करतो डबल एकदा. ठीक आहे, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आता मला इच्छा होती कारण की पक्षाच्या म्हणजे धावण्यातील एक नंदीची मुलाखत घ्यायची, कारण की आपल्याच भागातला एक चांगला नंदी आणि एक चांगली धावण आहे आणि दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे इच्छा होती आणि तुम्ही आज एक स्वप्न दादा बोलत जा आम्हाला आणि असंच व्हिडिओ करीत राहा, आम्ही तुम्हाला सपोर्ट देऊ. आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो पण यूट्यूबला सबस्क्राईब पण केलेलं आहे, चांगल्या प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवता, त्याच्याबद्दल तुम्हाला पण अभिनंदन. धन्यवाद दादा. बरं वाटलं दादा कारण की आपली माणसं जेव्हा म्हणजे सपोर्ट करतात तेव्हा एक आपण या क्षेत्रामध्ये पैशासाठी नाही आलं, कारण की आपल्यासारखे माणसं जोडण्यासाठी आणि अशाने तुमच्यासारखी माणसं एक ओळख देतात आणि हीच मोठी अभिमानाची गोष्ट आहे दादा. काय नाही, आपला एकच असतं, आपला माणूस पुढे जायला पाहिजे. कोण काहीतरी नवीन चालू केलाय त्याला आपण सपोर्ट दिला पाहिजे पुरेपूर, कारण त्याचा पण लाईफ आहे, त्याला पण काहीतरी घडायचं स्वप्न असतं. आपण जर थोडी आपण मदत केली तर त्याचं स्वप्न पण साकार होऊ शकतं, याबद्दल आम्ही विचार करतो जास्त करून. नक्की दादा तुमचे विचार खूप आवडले आणि थँक्यू.